नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर ऍडमिशनचा पुढचा टप्पा म्हणजे फायनल मेरिट लिस्ट. आता ही फायनल मेरिट लिस्ट का महत्वाची आहे? फायनल मेरिट मध्ये कोणाचं नाव येणार आहे आणि जर आपल्या नावासमोर डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी आलं तर आपण ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहोत का? आणि ऑप्शन फॉर्म कोणाला भरता येणार आहेत, कोणाला भरता येणार नाहीत, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा LLB 3 इयरच्या ऑफिशियल वेबसाईटला येतो कॅप राऊंडच्या, तर या ठिकाणी आपल्याला याचं शेड्यूल दिसतं आणि त्याचबरोबर नोटीस नंबर 1 ही कॅप राऊंड फर्स्ट आणि सेकंड साठी आलेली आहे. आता ही नोटीस अतिशय महत्वाची आहे, तर ही तुम्ही आणखीन पाहिली नसेल तर पाहून घ्या. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, काही कॉलेजला इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याचा डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे. आणि मग आता उद्या फायनल मेरिट लिस्ट जी असणार आहे ती केव्हा पब्लिश होणार आहे? काय या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर इथे तुम्हाला दिसेल की पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट 2/8/2025 आफ्टर 5 PM. तर आज आहे 1 तारीख आणि उद्या म्हणजे 2/8/2025 ला इथे टायमिंग 5 दिलेला आहे, परंतु हा डिले होऊ शकतो. उद्या 6-7 वाजेपर्यंत ही लिस्ट येऊ शकते. ऑन द टाइम आली तर वेल अँड गुड. पण बरेचसे विद्यार्थी म्हणतात की यांनी टायमिंग 5 दिलेलं आहे, आणखीन आलं नाही, मग कमेंट यायला सुरुवात होतात. तर संध्याकाळी 8 पर्यंत 5च्या पुढून 8 पर्यंत ही केव्हाही पब्लिश होऊ शकते. मग आता हे ऑप्शन फॉर्म कोण देऊ शकतं आणि कोण देऊ शकत नाही? तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव असेल असेच विद्यार्थी कॅपचे फॉर्म भरू शकणार आहेत, ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहेत. ज्यांचा फॉर्म कन्फर्म्ड आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस कन्फर्म्ड असेल किंवा पार्शली व्हेरिफाईड असेल किंवा डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असा जरी रिमार्क असेल तरी तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. आणि मग अशा विद्यार्थ्यांचं काय होणार आहे की ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंट हे अपलोड करावे लागणार आहेत. मग हे ऑप्शन फॉर्म भरता कुणाला येणार नाही? ज्यांनी फक्त अर्धवट फॉर्म भरलाय, फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा सीईटी दिली आहे परंतु आणखीन रजिस्ट्रेशनच केलेलं नाही किंवा सर्व फॉर्म त्यांनी भरलेला आहे परंतु फॉर्म कन्फर्म करायचं विसरले, फॉर्म लॉक करायचं विसरले, अशा विद्यार्थ्यांना 3 तारखेपासून सुरू होणारा ऑप्शन फॉर्म हे भरता येणार नाहीयेत. तर मित्रांनो, तुमचं जर उद्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं तर याचा अर्थ तुम्ही कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायला एलिजिबल आहात. भले तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये पार्शली व्हेरिफाईड असेल किंवा डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असेल, फक्त तुमचं नाव हे नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नसायला पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला हाईप करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.